नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे काय मागावं। ठीक आहे, त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझी छोटीशी माहिती आहे ती देणार आहे। ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आपल्याला स्वामींकडे झोपण्यापूर्वी काय मागायचं आहे। तर आपल्याला झोपण्यापूर्वी स्वामींकडे क्षमा मागायची आहे। ठीक आहे, क्षमा प्रार्थनाची जी लिंक आहे ती मी खाली शेअर करीन। ठीक आहे, आता हे आपल्याला का करायचं आहे तर बघा, दिवसभरात आहे ना आपण खूप साऱ्या एक मानव शरीर घेतलेलं आहे, खूप साऱ्या कळत नकळत आपल्याकडून चुका घडत असतात, त्या आपल्यालाही कळत नाही। त्यांचं लक्ष आहे, तर त्यामुळे आपल्याला क्षमा प्रार्थना, बघा मी त्याच गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ज्या मी स्वतः प्रॅक्टिस करते रोज। ठीक आहे, ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा कुठलीही सेवा म्हणा। ठीक आहे, रात्रीचं मी तुम्हाला एक लिंक शेअर करीन जी आहे क्षमा प्रार्थना। ठीक आहे, ती तुम्हाला फक्त ऐकायची आहे। ठीक आहे, आणि तुम्ही बोलूही शकता मनातले मनात, आणि स्वामींना तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे, स्वामी आणि दत्तात्रयांना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि ती क्षमा प्रार्थना ऐकायची आहे। ह्याच्या व्यतिरिक्त स्वामींचा गजर आहे, त्याची ही लिंक मी तुम्हाला खालती शेअर करीन। 15 मिनिटं ही स्वामींना दिलीच पाहिजे दिवसातून। ठीक आहे, जर तुम्हाला पूर्ण दिवस वेळ नाही भेटत आहे तर 15 मिनिटं स्वामींना रात्रीची दिलीच पाहिजे। आपल्या झोपण्या अगोदरची ते 15 मिनिटं सगळ्यांकडेच असतात। 15 मिनिटं नाही देऊ शकले तर 5 मिनिटं तरी क्षमा प्रार्थना करा। गजर नाही जमला तर क्षमा प्रार्थना तरी नक्कीच केली पाहिजे। हीच तुम्हाला एकदमच पॅक शेड्यूल आहे तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी तरी हफ्त्यातून एकदा करून बघा। कारण बघा, क्षमा जो करतो ना तो सगळ्यात म्हणजे मोठा, स्वतःला पण, स्वतःसाठी पण ती क्षमा मागायची आहे आणि दुसऱ्यांना पण तुम्हाला क्षमा करायची आहे, असं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता जेव्हा तुम्ही क्षमा प्रार्थना ऐकाल तेव्हा। ठीक आहे, तर स्वामींकडे तुम्हाला हेच मागायचं आहे। जेव्हा बघा, जेव्हा आपण ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या आहेत त्यासाठी आपण ग्रेटफुल, थँकफुल असतो आणि आपण सगळ्यांना माफ करत चालत असतो, स्वतःला सुद्धा, तेव्हा मग जीवनात इतकं परिवर्तन घडत असतं ना आपल्या स्वतःमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये। ठीक आहे, क्षमा प्रार्थना ऐकता ऐकता तुम्हाला एवढंच बोलायचं आहे फक्त स्वामींना की स्वामी, कळत नकळत माझ्याकडून ज्या काही दिवसभरात चुका घडल्या आहेत साठी मी माफी मागतो, हे असं बोलायचं आहे त्यांना। ती क्षमा प्रार्थना तुम्हाला ऐकायची आहे आणि स्वामींना आठवण करून तुम्हाला झोपायचं आहे। बघा, तुम्ही हे करून बघा, तुम्हाला एकतर ना जर झोपेचा प्रॉब्लेम असेल तर झोप पण शांत लागायला सुरुवात होईल। कारण आहे ना, आपण रात्रीचं जे आठवतो, जे शेवटचे थॉट्स असतात ना आपले, ते आपले सबकॉन्शियस माइंडमध्ये कॅप्चर होऊन जातात। ठीक आहे, आणि तशीच लाईफ आपली घडत जाते। वेळ लावायला सुरुवात करा, कारण बघा मी पण जेव्हा स्वामी सेवेत आली ना, म्हणजे स्वामींचं करायला लागली, त्यानंतर ज्या ज्या गोष्टी मला स्वामी शिकवत गेले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। सकाळचे जे हॅबिट्स असतात आपले, रात्री झोपताना सकाळचा जो काळ असतो जेव्हा आपण उठतो त्यावेळीचे प्रॅक्टिसेस आणि रात्री झोपण्या अगोदरचे प्रॅक्टिसेस हे खूप महत्त्वाचे आहेत। कारण की सकाळी आपण ज्या गोष्टी करतो त्याने आपला पूर्ण दिवस हा जाणार असतो आणि रात्री जी आपण गोष्ट करतो त्याने आपल्याला शांत झोप ही लागणार असते। तर त्यामुळे ना हे जे 2 वेळा आहेत ना ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत। पूर्ण तुमचा दिवस, तुमचं दिनचर्या, जसं मानव शरीराला खायचं प्यायचं ह्याची गरज आहे, तसंच आहे ना आत्म्याची भूक पण हीच आहे की तुम्ही आत्म्याला काय संस्कार देताय। ठीक आहे, तर त्यामुळे तुमची आत्मा, बिकॉज आत्मा अजर अमर आहे, शरीर हितेच सुटणार आहे। आत्म्याची भूकेसाठी तुम्ही काय काय करत आहात ते महत्त्वाचं आहे, बिकॉज ही सोल जर्नी आहे, आपण आत्म्याचा प्रवास चालू आहे आपला। ठीक आहे, तर तुम्हाला आत्म्याच्या विकासासाठी, सोल जर्नीसाठी, आत्माच्या संस्कारासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। ठीक आहे, तर रात्रीचं तुम्हाला 15 मिनिटं स्वामींना द्यायची आहेत। स्वामींचा गजर आणि क्षमा प्रार्थना ही करायची आहे। दोघांची लिंक मी खालती शेअर करणार आहे, तुम्ही त्या लिंकवरती जाऊन फक्त क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रोज ही प्रार्थना ऐकायची आहे। ठीक, त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते जे स्वामी मला शिकवतात। ठीक आहे, तर हे करून बघा, कारण दिवसाचं दिनचर्या
हा जर तुम्हाला सकारात्मकतेने घालवायचा असेल तर रात्रीची वेळ पण इम्पॉर्टंट आहे आणि सकाळची वेळ उठल्यानंतरची पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून माझ्या जीवनात या गोष्टींनी परिवर्तन आणलेलं आहे. कारण पूर्वी जी मी होती आणि आत्ता जी मी आहे त्याच्यात खूप फरक आहे. कारण पूर्वी मी भांडखोर तर कधीच नव्हती, बिकॉज मला भांडण मुळात हे करायला जमतच नाही. ते भांडण किंवा काय, मला जोरात ओरडून जरी कोणी समोरचं बोललं ना तरी मला त्रास होतो. मी पूर्वी आहे ना खूप गोष्टी आहे ना म्हणजे खूप गोष्टींमध्ये ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी मला व्हायच्या. ठीक आहे, सतत विचार करत राहणं या सगळ्या गोष्टी. पण जेव्हापासून स्वामींनी मला या छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून आहे ना इतकं परिवर्तन आलं आहे ना, मला कुठल्याच गोष्टीचा फरक नाही पडत. तर त्यामुळे ना तुम्ही सुद्धा या गोष्टी करून बघा. बिकॉज आहे ना भौतिक दुनियेत आहे ना, मला माहिती आहे किती त्रास होतो, ते मानसिक त्रास किती होतो ते त्यांचा वागण्याचा. त्यामुळे आहे ना आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण आपली प्रगती व्हावी म्हणून. ठीक आहे, तर जर तुम्हाला स्वतःवरती प्रेम असेल आणि खरोखर तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल तर स्वतःसाठी हा वेळ दिलाच पाहिजे. तर तुम्ही 15 मिनिटं स्वतःला देऊन बघा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे छोट्या छोट्या गोष्टी करून परिवर्तन, स्वामींच्या कशा सेवा छोट्या छोट्या करून परिवर्तन येतं ते, आणि नक्कीच परिवर्तन येईल. ठीक आहे, तर हीच होती माझी माहिती. हीच माहिती मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायची होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून रहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.